नमस्कार मित्रांनो, वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉग. आज ब्लॉगच डायरेक्ट आपला चालू झालेला आहे. डायरेक्ट 4 वाजता. का त्याचं कारण असं आहे, जरा गणगणित होतो. आज काढायचं नियोजन नव्हतं. हे बघा आमचं येड गाडीचा रिमोट काय नाही होत मग थांब. अयो 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 का गाडीचा रिमोट घेऊन परी फास्ट इकडे बाबू गाडी खेळू आपण. चल, तो गाडी तुझी मामाने घेतली. गाडी आहे ना अंकिता, इकडे चल. इकडे आणा अंकिता गाडी. चालू कर ना. रिमोटने पटतं दाब. दाब बघा आणि इकडे बघा कशी दाबली. दाब बाबू. दोन्ही सब दाबल्यात जबन का बाबी. गाडीचं वाटो आता त्याच्यात घाल गाडी, म्हणजे गाडीला चंदन तुला चंदन कोयता आपल्याला शेवरे तोडायचे. चल, कोणाच्या अंकलची का नको. बरं चला, अंकलच्या कोराडीने तोड. चला चलो, परी लक्ष दिवाय. कसं आहे मित्रांनो, हिरो गार 2 पाण्यात गवती घास आणि शिवरी तोडायची आपल्याला निमित्त का तो पुन्हा आपल्याला फायदा होईल. आणि कोराड बघा, अशी खतरनाक कोराड लागते काम कराय. एका टोऱ्यास कसं असले हत्यार. हा, शेतकरी म्हणतात शेतकरी. यात्रेमुळे आता सगळी जॅम आहेत आपलं. काय जरा चलत जाते का तो बाय झाला का लसूण करून. जाऊन दे, कमवून दे पैसे. विषय असा आहे, आज लसूण काढाय बाहेर सुरुवात केली आणि लय काय लसूण नाही आपल्याला, एकदम थोडाच आहे. एकच वाफ आहे एवढा काढलाय. आणि बाईचं असं म्हणणं की लसूण कुठ मला काढायला जमणार नाही, त्यामुळे मी काय लसणाकडे येणार नाही. 2-3 दिवस गेला तरी बाईच काढीन लसूण. बरा पासलाय म्हणायचं. आणि काही असं ना, पण लसूण आपल्याला एवढा दार्जिन नाही. किती करा, किती खतं टाका, किती निगा करा, ते व्यवस्थित येत नाही. हा काय ना दिसतंय हे पण खोडायला आलंय, काही नाही. संध्याकाळ झालेली आवाजात आल्यात. चला, काय होईल. लसणे फुटले का नाही रे बाय. हा मित्रांनो, लसूण कधी काढायचं तर लसणे फुटल्यावर काढायचं. आणि लसणे म्हणजे काय, मी तुम्हाला एका सेकंदात सांगतो, 1 मिनटं. मित्रांनो, लसणाला लसणी फुटल्यावर काढतात. तर लसणी म्हणजे काय हे तुम्हाला मी व्हिडिओ सांगतो. हे लसूण आहे बघा, हे जेव्हा का हे इथं आहे ना, हे अशी दाबल्यावर कुडी लागते. आणि ती लसणाची कुडी असली तर लसूण पकला मग काढायचं. हे असं आमच्याकडं स्थित आहे. म्हणजे घरचे आमच्या ह्या हिशोबावर काढतात. तुमच्याकडे असं असलं तर कमेंटमध्ये सांगा. आणि आज काय जरा व्हिडिओचं जरा हेच झालं आपल्या चालूच असतं. हे बघा आपला उंबर, आपला आंबा पण येतो तुम्हाला. एकच मिनटं आंबा दाखवतो. झाडं लावल्यात पण ह्याच्या आधी कधीच टिकवली नाहीत, पण आता टिकवायच्यात. आणि आंबा टिकवायचं कारण फक्त एकच आहे. परी झाल्यापासून असं वाटतं की जर आपल्या वावरात आंब्याचं झाड नसलं, तिला खावं वाटलं किंवा आसपास झाडं असले आणि तिने मागितलं काय करायचं, त्यासाठी फक्त आंब्याचं झाड टिकवायचं आहे आपल्याला. आणि हे बघा झाड टिकविणं कशाला म्हणतात तर बघा, उन्हाळ्यात झाड कसं कोमार फुटल्यात बघा, मुरुमयाक. जवळ जाऊन दाखवतो की त्याला काय आपलं झाड ना आपलं वावर आहे बघा. कसं काय शेंडं फुटल्यात आहे का, कुठं सुकलेलं दिसतंय का. आजच फक्त वाळले खालचे, उद्या पकडायला लगेच बांध देणार. हा, नाद ना करायचा आपला. हा, नाद ना करायचा असल्यावर बघा इकडं नाकारले. आणि आपलं रानकुटपरी म्हणजे काय तेव्हा ती चिच आहे का बरं टूट चिचा परत तिकडं नाकारले. चला आता ती बाईनी केले गम्याला न्यावं लागेल. गम्याला न्यायला लागले परी एकटीच आहे. आणखी स्वयंपाकाला लागल्यावर तिचं बी वाटतं वडताड करायचं आहे. चला मित्रांनो, घेतो डोक्यावर. काकी झालं का नाही सरपान. काकी गेलं त्याला आपणच राहिलो. चला, पोडारपणा, फुशारपणा, फुगिरी, कपडे चोपडे, हवा बिवा ती सगळं तिकडं सोडून यावं लागतं. आणि रानात आलं ना
काय असं डोक्यावर टोपलं विवहन लसून काय असं ते काम करावं लागतं. आणि तोच खरा शेतकरी जो नुसता कपडे टाईट करून हिनेन ना त्याने वावरं चिकून खाणं. हा शेतकऱ्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही. चला मम्मी बाईने काय केलं त्याच्याबरोबर गावात पण त्याच्यामुळं थांबली. उचललं का नाही वज चल तेवढं खाणं करणार. चला लसणाचा काय भाव ह्या वर्षी सांगा तुमच्याकडे. आपल्याला काय भाव माहीत नसतो कारण आपण एकात कधी जाणीत नाही. ह्या मकाचा अंकलला बोध करायचा आहे पण आता कधी करतात काय माहीत. पण ह्याच्यावर जरा माझ्या अंदाजाने कीड जास्त झालेली बाकी काय नाही. आणि आमच्याकडे एक ही बार का आमच्या गावात नागेश्वराचं मंदिर असल्या लिंबाचं गाव कोमारी तोडावं लागतं जाळीत नाहीत लिंब आमच्या इथं. तुला मोठा सब्जेक्ट आहे. चला आता काय बंद करतो हात ताटला बाय आली. मित्रांनो हाच तो चोर आमची कोंबड्याची पिलं खाणारा बघा कसा बोलतोय. रानबा खाते पिलं म्हण बारकुली पिलं सुटली की खाते भामट. कसल्या उड्यात बाबू बघा आता यांचा वेगळाच खेळ. कधी र तुला सापडायची बुटी बस फिर माग बाबू मोर काय खाट्यात नाही जायचं आपल्याला.